आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प केला आणि तशा प्रकारचा संकल्प करत असताना त्यांचे वडील शहाजीराजे यांनी ज्याप्रमाणे आदिलशाही कुतुबशाही यांच्याकडे काम केलं तशा पद्धतीने आपल्या मुलाने काम करता कामा नये म्हणून जिजाऊने त्यांच्या मनात लहानपणापासूनच एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा जे एक अंकुर जो पेरला त्याची निष्पत्ती म्हणजे हिंदवी स्वराज्य. एक लक्षात घ्या की हिंदवी स्वराज्य याचा अर्थ हिंदू राष्ट्र असा नव्हे. हिंदवी स्वराज्य याचा अर्थ एतद देशीय लोकांचं राज्य. परकीय ते इंग्लंडचे लोक असतील, फ्रेंच असतील, मोगल असतील. समजा मोगलांच्या जागी पोर्तुगीज असते. मोगल ही एकमेव डायनेस्टी नाही, ते एकमेव घराणं नाही. अशी 7 घराणे होऊन गेली. त्यांच्यामध्ये आपापसात युद्ध झाली, त्यांच्यामध्ये प्रचंड रक्तपात झाले. आपण ज्यांना आता सर्वसाधारण मुसलमान म्हणून संबोधतो ते मुसलमान एकजन्सी नाही. ते मुसलमान सुद्धा जेव्हा हिंदू धर्म सोडून आयदर कंपल्सरी कन्व्हर्शन किंवा स्वतःहून जेव्हा ते मुसलमान धर्मात गेले तेव्हा ते जात घेऊन गेले, कारण त्यांना त्यांची जात सोडता आली नाही. आजही मुसलमानांच्या मध्ये, ख्रिश्चनांच्या मध्ये, पोर्तुगीजांच्या मध्ये, गोव्यात गेलात, मुसलमानांच्या मध्ये गेलात तर त्यांच्यामध्ये जे हिंदूमधून जाती व्यवस्था घेऊन गेले त्यांच्यामध्ये अंतर्गत लग्न होत नाही. त्यांची स्मशानं सगळी वेगळी आहेत. तेव्हा हिंदवी स्वराज्याचा अर्थ एतद देशीय लोकांचं राज्य आणि त्या अर्थाने ते हिंदू जे गो ब्राह्मण प्रतिपालक असं त्यांना म्हणणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. एक तुम्ही कॉन्ट्रॅडिक्शन लक्षात घ्या. जर तुम्ही असं म्हणणार असाल रयतेचा राजा होऊन गेला, सर्वसामान्य माणसांचा राजा होऊन गेला, तुम्ही जर पाहिला संपूर्णपणे याची सगळ्यात जास्त चिकित्सा फार मोठी महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती यांनी केलेली आहे. द राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे मराठा आरक्षण जरांगे ज्यांच्यासाठी उपोषण करतात ते मराठा नव्हे. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे लोक. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे ऊट मराठ्या ऊट. ऊट मराठ्या ऊट म्हणजे ऊट मराठ्या म्हणजे मराठा जातीचे लोक आणि दलितांच्या घराला आग लाव, ब्राह्मणांच्या घराला आग लाव. पार्लमेंटमध्ये मी असं म्हणालो होतो की नथुराम गोडसेने गांधींची हत्या केल्यामुळे मी नथुराम गोडसेंची जितकी निंदा करतो, जितकं मी त्यांना कंडेम करतो, तितकंच नथुराम गोडसे केवळ ब्राह्मण होता म्हणून गांधींची हत्या ब्राह्मणाने केली म्हणून खेड्यापाड्यातील ब्राह्मणांची घरं मराठ्याने जाळणं याचा सुद्धा मी तितक्याच शब्दात तीव्र निषेध करतो. हे माझं आपलं वाक्य. म्हणजे उद्या समजा एखादा गुन्हा मी केला तर त्याची तुम्ही शिक्षा माझ्या मुलांना देऊ शकत नाही ना. तुम्ही मला काय द्यायची असेल शिक्षा तर तुम्ही द्या. आणि म्हणून इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही जर विचार केला तर इंडिव्हिज्युअल आणि याचं उत्तम उदाहरण हे रामायणामध्ये आहे. वाल्या कोळी जेव्हा बायकोला आणि मुलांना विचारायला गेला की मी तुमच्यासाठी सगळं केलेलं आहे, मी जी काही लूटमार सगळी जी केली तुमच्यासाठी मी केलेली आहे, तर तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात की नाही. त्याचं उत्तर काय दिलं कुटुंबातलं तर बायकोने मुलांनी, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही. म्हणजे जे काय त्यांनी लूटमार वाटमार केले माझ्या डोळ्यासमोर आता वाल्मिकीचं संपूर्णपणे चित्र उभं राहिलेलं आहे. मा निषाद प्रतिष्ठा तमगमा शाश्वती समा यत्कवच मिथुनादेकम तुमवधी काममोहितम. हे संस्कृत मधला पहिला श्लोक. वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला आणि असं म्हटलं जातं की वाल्मिकीने रामायण अगोदर लिहिलं आणि त्या प्रकारे ते घडत गेलं. आता त्याच्याविषयीचा नेमका इतिहास आपल्याला माहीत नाही, कारण रामायण आणि महाभारत ही दोन अत्यंत गाजलेली एपिक आहेत. म्हणजे महाभारताच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्याला शेकडो तास बोलावं लागतील, एवढं महाभारतामध्ये संपूर्णपणे. सांगायचा मुद्दा असा की रयतेचा राजा आणि गोब्राह्मण प्रतिपालक हे दोन्ही एकत्र जाणार नाही. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते.
मगाशी गोयटेने सांगितलं की आताची काय परिस्थिती आहे या कसल्याच गोष्टीविषयी आपली काही रिॲक्शन नसते. आपण फक्त राज्यकर्त्या लोकांना शिव्या देतो. मग तो BJP असेल, तो काँग्रेस असेल, तृणमूल असेल, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच म्हणायचं नसतं कुठल्या प्रकारे. 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिल्यानंतर संबंध भारतात त्या परीक्षा लीक झाल्याचे धागेदोरे सापडतात. असा जगात कुठला देश आहे की ज्या आता त्याच्यामध्ये काही परवाच एका मुलाने आत्महत्या केली. त्याने सांगितलं की मी पुन्हा तशा प्रकारचा पेपर देऊ शकत नाही. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे मुलांचं आयुष्य मातीमोल करतात. 22 लाख मुलं. मी कुलगुरू असताना BComचा एक पेपर फुटला होता, त्याचं रणांगण माजवलं होतं वर्तमानपत्रांनी. आज याच्या संबंधामध्ये वर्तमानपत्र एक अक्षर देखील भूमिका लिहायला तयार नाहीत. त्या ठिकाणी वर्तमानपत्र ही राज्यकर्त्यांकडून किंवा उद्योगपतीकडून विकत घेतली जातात. त्या देशामध्ये लोकशाही असू शकत नाही. वर्तमानपत्रांना चौथा खांब असं म्हणतात. तुम्ही एक पत्र पाठवून बघा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवर. ते पत्र जर समजा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये असतील तर ते पत्र छापण्याची शक्यता कमी. ज्या देशामध्ये इन्फॉर्मेशनच नाही, त्याने मगाशी उदाहरण दिलं की 15 लाख कोटी रुपये 95% सोनं गाळण्याचं जगात